त्र्यंबकेश्वर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्साहात संपन्न। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हजारो अनुयायांनी अत्यंत उत्साहात मानवंदना दिली। सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते। दिनांक 13 एप्रिलला रात्री 8 वाजेपासून मुला-मुलींच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी व पुतळ्यासमोर बुद्धपूजा होऊन आदरांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमित सोनू, रवींद्र खाटिकडे, शांताराम बागुल, नगरसेविका अनिता बागुल, रवींद्र सोनोने आदींनी पुष्पहार अर्पण केले। तर त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले। सायंकाळी 8:30च्या दरम्यान भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। डीजे वरील भीमगीतांवर तरुणाईने मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला। तळेगाव कासुर्लीचे कांबड नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले। मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मेन रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मिरवणूक मेन रोडने कुशावर्त चौक, तेली गल्ली, इंदिरा गांधी पथ, पाटील गल्ली मार्गाने आंबेडकर चौकात आणण्यात आली। पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वत्र शांततेच्या वातावरणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना पोलीस बंदोबस्त देऊन शांततेत जयंती उत्सव सोहळा पार पाडला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुमित रवींद्र खाटिकडे, उपाध्यक्ष ऋषी खाटिकडे, श्रीपाद येले, कार्याध्यक्ष देवा सोनोने, खजिनदार सुभाष सोनोने, तुषार सोनोने, सह खजिनदार आकाश सोनोने, आदित्य जगताप, सचिव प्रतीक बागुल, अक्षय कोरडे आदींसह भीमसैनिकांनी परिश्रम घेतले। चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।